हां. सो आपण जी डेव्हलपमेंट ऑटोमेट करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण डेव्हलपमेंट ऑटोमेट करत आहोत त्याच्यासाठी आपण कर्सर हे टूल यूज करतो. तर मी पहिल्यांदा कर्सर एक्सप्लेन करते की एक्झॅक्ट कर्सर आहे काय. कर्सर एक व्हिज्युअल स्टुडिओ कोड सारखंच टूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक एजंट मिळतो आणि त्या एजंट थ्रू आपण कोडिंग करू शकतो. आता एजंटमध्ये ठीक आहे. हां, तर एजंट काय करतो, आपण त्याला रिक्वायरमेंट दिली, तर त्या रिलेटेड तो आपल्याला तसं आन्सर किंवा त्या रिलेटेड रिक्वायरमेंट तो आपल्याला आणून देतो. सो आता कर्सर यूज करताना एजंट असतं, प्लेन आणि आस्क असतं. आस्कमध्ये आपण कोणी काही बोललं का? ओके. हां. स्क्रीन दिसते माझी? हा येस मॅम दिसते. येस. हां. सो कर्सरमध्ये 3 क्लायंट्स येतात. पहिलं एजंट, प्लेन आणि आस्क. एजंट काय करतो आपल्याला, आपण जी रिक्वायरमेंट दिली आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला पूर्ण टास्क जो असेल तो एक्स्ट्रॅक्ट करून देतो, प्लस त्याचा कोड आपल्याला राईट करून देतो. रिक्वायरमेंट फाईल्स असतील, डॉक्युमेंटेशन असेल तर तो सगळं आपल्याला ॲड करून देतो ॲज इट इज. पण त्याचप्रमाणे आस्क जे असतं ते आस्क आपल्याला काय करतं की क्वेश्चन आन्सर टाईप असतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तो घ्या, अदरवाईज तो कोड आहे किंवा ती रिक्वायरमेंट आहे ती तुमच्या स्क्रीनवरती अप्लाय करा. तर हा आपल्याला आस्क म्हणजे क्वेशन आन्सर टाइप वर्क करतो आणि एजंट आपल्याला डायरेक्टली देतो. तो पण आपल्याला विचारतो की हे तुम्हाला ठेवायचं की नाही. बट तो एक्झॅक्ट आपल्या स्क्रीनवरती जाऊन तिथे चेंजेस करतो. सो कर्सर हे असा एक टूल आहे ज्याच्यात आपण कोडिंग करतो. प्लस आता त्याच्यात एजंट आलाय की जो एजंट आपल्याला ते कोडिंग करण्यासाठी किंवा ते डॉक्युमेंटेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला मदत करतो त्याच्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे की कर्सर कसा यूज करतात त्याचा? हो. येस मॅम. येस. सो आता आपल्याकडे आर-आय-टी स्कूलमध्ये फर्स्ट आपण घेतोय ते आहे युजर स्टोरी आणि टेस्ट केसेस. सो आपली साईट जी आहे ती मी पहिल्यांदा ओपन करून दाखवते. आपले जे टेस्टर्स आहेत त्या साईटवरती काय जाऊन एक्झाईट करतात ते पहिलं सांगते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे जे आपण युजर स्टोरी आणि टेस्ट केसेस राईट करतोय ते मॅन्युअली राईट करत असतात. ते आपण एजंट थ्रू कसं फास्ट करू शकतो ह्याच्यासाठी मी प्रॉम्प्ट देते. एक करून दाखवते की कसं करतात. येस. यशस्वी आणि प्रवीण तुम्हाला जिथे क्वेश्चन असतील तिथे विचारा. ओके. ओके मॅम. हा, कारण हा फर्स्ट कॉल आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला स्वतः ट्राय करायचं, बरोबर? ठीक आहे, ही आपली वेब आहे. आपल्या सगळ्या टेस्टरला हे माहिती आहे. सो ह्याच्यामध्ये काय असतं की समरी शीट असते जी आपली, त्याच्यातून आपल्याला एखादी स्क्रीन असाइन केली जाते आणि ती स्क्रीन आपण इथे म्हणजे टेस्टर इथे येऊन ब्राउज करतात आणि त्याच्या रिलेटेड युजर स्टोरी आणि टेस्ट केसेस राईट करतात. सो मी पहिल्यांदा लॉग इन करते. जी स्क्रीन असाइन केलेली असते ते आपण पहिल्यांदा फाईंड करूयात. सो मी असाइन ग्रेडची घेते. ठीक आहे. आता जेव्हा आम्ही डेव्हलपर एखाद्या स्क्रीनचा एएसपीएक्स कोड जेव्हा ॲनलाईज करायचा असतो, तेव्हा आम्ही ह्या URLमधून स्क्रीनचं नाव घेतो आणि आपल्या याच्यामध्ये कोड बेसमध्ये आमच्याकडे एएसपीएक्सचा कोड आहे, जो मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन सगळ्यांना. सो आत्ता फक्त मी माझ्या साईडला ठेवला आहे, मी तो पण तुम्हाला देईन. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, Ctrl+P करून ती स्क्रीन फाइंड करतो आणि त्या स्क्रीनमधलं जे .cs म्हणजे बिझनेस लॉजिक असतं ते आम्ही फाइंड करतो. ते फाइंड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्क्रीनवरती जे काही रिक्वायरमेंट असेल ह्या स्क्रीनची, तर ह्या स्क्रीनची रिक्वायरमेंट आपल्याला पाहिजे. सो त्याच्यासाठी Ctrl+A, Ctrl+L केल्यानंतर ही ती स्क्रीन अटॅच होते. म्हणजे ज्या स्क्रीनवरती आपण आहोत त्या. त्याच्यानंतर मी
इथे जे आपल्याला प्रॉम्प्ट लागणार आहेत ते प्रॉम्प्ट पण मी इथे दिलेले आहेत. ठीक आहे. युजर स्टोरी रायटिंगसाठी माझी स्क्रीन दिसते ना? हे दिसतंय ना? हा येस मॅम दिसतं. हां. तर ह्याच्यासाठी मी काय एक प्रॉम्प्ट दिलाय की रोल ॲक्ट ॲज अ सीनियर क्यूए टेस्टर अँड प्रोडक्ट ओनर विथ स्ट्रॉंग एक्सपर्टीज इन रिक्वायरमेंट अनालिसिस कॉन्फिगरेशन अँड यूआय बिहेवियर. तर रोल काय, तो जो एजंट आहे तो रोल कसा करेल, तो एक सीनियर क्यूए सारखा रोल करेल, परत त्याला प्रोडक्ट ओनर असला म्हणजे तो प्रोडक्ट ओनर सारखा बिहेव करेल, स्ट्रॉंग एक्सपर्टीज दाखवेल, रिक्वायरमेंट डीप अनालिसिस करेल, त्याला कॉन्फिगरेशन सगळे समजतील. त्याच प्रकारे कंटेक्स्ट दिलेला आहे की विल यू राईट you will write a complete user story for me and clear and simple English. सो जे टेस्टर असतात त्यांची जो युजर स्टोरी आणि टेस्ट केसेस तुम्ही बघितलं तर ते एक्झॅक्ट रिक्वायरमेंट समजते डेव्हलपरला सुद्धा अशा लँग्वेजमध्ये असते. सो सिम्पल इंग्लिश टाकलेलं आहे. मॅम थोडस स्लो सांगता का? खूप फास्ट होतं. ओके ओके. ओके. हां एकच तर मिनिट मी नम्रता. हां ठीक आहे. क्वेश्चन कोणाचा होता? ऋतुजा? येस मॅम. ऋतुजाचा होता ना? हां हा. ऋतुजाचा होता. ओके. सो ऋतुजा, मी थोडंसं समराईज करते. ठीक आहे. ओके. ओके. सो बेसिकली RIT स्कूल एक स्कूल ERP आहे. ओके. सो स्कूलमध्ये जे आपण काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात, बरोबर, तर त्याच्याप्रमाणे किंवा युजरच्या नीडप्रमाणे हे जे ॲप्लिकेशन आहेत ते डिझाईन होतात. ओके. सो बेसिकली RIT स्कूल हे स्कूलसाठी बनलेलं सॉफ्टवेअर आहे. आवाज येतोय? हा येतोय. हां. सो आपल्याला जेव्हा डेव्हलपमेंट करायची असते, ओके, सो पर्टिक्युलरली कोणतं पेज असं काही अवेलेबल नाही होत, बरोबर. ते हे एक मोठं आर्किटेक्चर आहे. ह्या आर्किटेक्चरमध्ये मल्टिपल रोल्स आहेत, जसं सुपर ॲडमिन असेल, टीचर आहे, स्टुडंट आहे. ओके. सो या सगळ्यांसाठी एक बनलेलं हे ॲप्लिकेशन आहे. सो आता जर तुम्ही तुमच्या यूज केसमध्ये पण बघितलं असेल तर आपण कस्टमर, तुम्ही आणि त्याचं जे पण काही प्रोसेस आहे ही सगळी डिस्कस करत होतो, बरोबर. तसंच Yes. हे पण ॲप्लिकेशन आहे जे कम्प्लीट बनलेलं आहे. सो आता जेव्हा आपल्याला डेव्हलपमेंटला स्कोप अवेलेबल होतो, ओके, हा मायग्रेशनचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे ऑलरेडी हे प्रोडक्ट बनलेलं आहे. आता आपण त्याचा UI एनहान्समेंट आणि टेक्नॉलॉजी स्विच करतोय. हे दोन याचे पर्पज आहेत, म्हणून हा प्रोजेक्ट आपल्याकडे. ओके. Okay. सो जेव्हा आपल्याकडे स्कोप अवेलेबल होतो तेव्हा त्यातले मॉड्यूल वाईज आपल्याला हा स्कोप आहे तो डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल होतो. ओके. आता त्या मॉड्यूलमध्ये पण मल्टिपल पेजेस आहेत. ओके. सो आता जेव्हा आपण कोणता पण पेज स्टार्ट करतो तर रिक्वायरमेंट हा वर्ड कधी ऐकलाय का तुम्ही? हा. नाही? Yes ma'am. हा, म्हणजे मी ऐकलंय. माझ्या बोलण्यातून मे बी ऐकला असेल. ओके. Yes. हा. सो कोणतं पण डेव्हलपमेंट स्टार्ट करताना सगळ्यात पहिली फेज जी आहे ती असते रिक्वायरमेंट. ओके. म्हणजे तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल याच्या अगोदर तुमच्या सिलेबसमध्ये कधी बघितले असेल तर फर्स्ट स्टेज जी आहे ती रिक्वायरमेंट आहे. ओके. सो रिक्वायरमेंट ची फेज स्टार्ट करताना ऑब्व्हियसली आपण जे डिस्कस करतो, बरोबर, ते कुठेतरी डॉक्युमेंट व्हायला पाहिजे. ओके. सो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये अजाईल मेथोडॉलॉजीमध्ये रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तयार करण्यासाठी किंवा त्या पद्धतीला युजर स्टोरी म्हणतात. ओके. Okay. सो युजर स्टोरीमध्ये आपण रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तयार करतो आणि ते जे डॉक्युमेंट आहे ते डेव्हलपरला डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल होतं. Okay. ओके. सो RIT स्कूलची प्रोसेस कशी की त्यांची ओल्ड ॲप्लिकेशन अवेलेबल असल्यामुळे तिने तुम्हाला दाखवलं की पहिलं तुम्ही लॉग इन करा, ते ॲप्लिकेशन ब्राउज करा, तिथून रिक्वायरमेंट समजून घ्या आणि त्याच्यानंतर टेस्टिंग टीम मॅन्युअली ते राईट करते. Okay. ओके. आणि हे राईट केलेलं आहे ते तुमचं युजर स्टोरीचा फॉर्मॅट जो तुम्हाला आता समोर दिसतोय. ओके. Okay. सो आता ते राईट करायला ऑब्व्हियसली मॅन्युअली एफर्ट्स आहेत ना, म्हणजे हे सगळं तिथं पहिलं ॲप्लिकेशन एक्सप्लोर करा आणि त्याच्यानंतर हे सगळं राईट करा. ओके. सो तिन्ही ऑटोमेशन जे केले कर्सर थ्रू त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट देता, कारण तुम्हाला ॲप्लिकेशन ब्राउज करून रिक्वायरमेंट तर समजावी लागेल, पण ती रिक्वायरमेंट समजल्यानंतर हा जो युजर स्टोरीचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट रिटर्न व्हायला पाहिजे, हे तिने ऑटोमेट केलं. ओके. त्याच्या स्टेप्स तिने आतापर्यंत एक्सप्लेन केल्या. ओके, चालेल. ते फक्त ठीक आहे. ऍटलीस्ट थोडस फास्ट मध्ये सांगितलं ना त्यांनी, त्यामुळे पटकन हा हा समजलं हा नाही. नाही ठीक आहे, बट तुला पर्पज कळाला का?
तुम्हाला सगळ्यांना हे कसं डायरेक्ट ऐकल्यामुळे मे बी त्या गॅप्स आहेत. ओके, तो प्रॉब्लेम नाही. बट मी जे सांगते ते समजलं का? सो पुढचं तुला कळायला इझी जाईल. हा समजलं. ओके, ठीक आहे. नम्रता, गो आहे. सो त्या प्रॉम्प्टमध्ये मी त्याला कंटेक्स्ट दिला की मला एक्झॅक्ट काय पाहिजे, म्हणजे युजर स्टोरी मला कशा टाईपमध्ये पाहिजे, आणि त्याची जे लँग्वेज असेल ती लँग्वेज कशी असली पाहिजे, परत त्याने ASPEX कोड अनलाइज केलेला असला पाहिजे, आणि मी त्याला स्क्रीन अटॅच करून देणार आहे, त्याच्यावरती तो तसं बिहेव करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक्सेप्टेशन त्याला काही दिलेले आहेत की तू युजर स्टोरी राईट करताना टायटल, प्री रिक्विजिट, डिस्क्रिप्शन, डिटेल्स, एक्सेप्टन्स क्रायटेरिया, ॲक्शन रिझल्ट हे सगळं त्याच्यामध्ये घे. म्हणजे जेव्हा आपण युजर स्टोरी राईट करतो तेव्हा आपण टायटल, प्री रिक्विजिट, डिस्क्रिप्शन, डिटेल्स हे सगळं आपण तिथं मेन्शन करतो युजर स्टोरीमध्ये. सो ते मी त्याला सांगितलं. हां. सो मी त्याला सांगितलं की मला ह्या फॉर्मॅटमध्ये युजर स्टोरी देत, आणि त्याचबरोबर मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्याला काय दिली की मी तुला स्क्रीन देते ज्याच्यात सॅम्पल युजर स्टोरी असेल, कारण त्याला एक्झॅक्ट नाही समजणार की त्याला एक्झॅक्ट म्हणजे कशा फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे, काय द्यायचं आहे. तर मी त्याला काय सांगितलं की एक सिम्पल युजर स्टोरीचा फॉर्मॅट देते, स्टँडर्ड फॉर्मॅट देते, त्याच्या रिलेटेड तू एक युजर स्टोरी क्रिएट कर. सो हा प्रॉम्प्ट समजला सगळ्यांना? यशश्री, प्रवीण सर? येस मॅम. येस नम्रता. सो फर्स्ट मी हा प्रॉम्प्ट घेते, आणि हा प्रॉम्प्ट सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे, सगळे घेऊ शकतात आणि ते ट्राय करू शकतात. त्याच्याचबरोबर मी एक सिम्पल युजर स्टोरी घेते, जी मी त्याला एक्झाम्पल म्हणून देणार आहे. सो प्रॉम्प्ट मध्ये म्हणजे प्रॉम्प्ट प्रोव्हाइड करताना तू एक तर तुझा प्रॉम्प्ट प्लस युजर स्टोरी आणि येस, ASPEX ची फाईल, फाईल अटॅच करेक्ट, हे करते. 3 कंटेंट तू प्रोव्हाइड करते. येस. आता तो आपल्याला ह्याच्या रिलेटेड तसं एक डॉक्युमेंट बनवून देईल, असाइन ग्रेडच्या स्क्रीन. ओके. सो आपण वेट करूयात. सो म्हणजे जे आपल्याकडून स्क्रीनवरती रिक्वायरमेंट मिस होत होते ते आता ASPEX ची फाईल दिल्यामुळे कव्हर होणार आहेत, राईट? येस. बाय द वे, आता आपण जो हे घेतला कोड स्पेस मध्ये आहेच ना हा सगळा कोड? एक मिनिट, पण अमन, त्याच्यानं तुझा आवाज प्रॉपर नाही येत आहे. येतोय माझा आवाज? हॅलो. हां हां, बोल. आता जो तुम्ही पाथ कॉपी केला त्याचा हे पूर्ण हम्म. शो करण्यासाठी, सो बेसिकली इथं कोड बेस मध्ये आहेच ना तो पूर्ण कोड आपला? हां, कोडमध्ये आहे, पण त्याला जर आपण एक्झॅक्ट स्क्रीन देऊ ना, तर तो त्या स्क्रीनवरती रिसर्च करेल. जर तू त्याला पूर्ण कोड बेस दिलास ना, तर तो सगळीकडे ती शोधत राहील. तर त्यापेक्षा आपण तिथे चांगलं हे स्पेसिफिक करतोय पाथ की दिलं? हां, स्पेसिफिक पाथ दिलं तर तो त्याच्यावरती वर्क करेल असं. ओके. तो तिथे प्रेझेंट आहे का तो? हां, प्रेझेंट आहे ना इथे. हीच मी स्क्रीन ओपन केली ती आहे ना बघ, हे बघ. ओके, त्या पाथ वरती स्क्रीन आहे. फाईन. हां, येस. ठीक आहे. तर आता त्याने आपल्याला आउटपुट डॉक्युमेंट दिलेलं आहे, सो ते आपण ओपन करूयात. ठीक आहे. त्याने टायटल दिले टीचरसाठी असणारे असाइन ग्रेड,
प्रीरिक्विजिट्स दिलंय की लॉग इन युजर शुड बी सब्जेक्ट टीचर क्लास टीचर प्रिन्सिपल्स ॲडमिन म्हणजे कुठल्या कुठल्या रोलसाठी तो ओपन होणार आहे स्क्रीन ते दिलंय. तर जेव्हा युजर लॉग इन करेल त्याला ती ॲक्सेसेबल असली पाहिजे. सो अकॅडमिक इयर शुड बी कॉन्फिगर्ड द सिस्टम्स. आता आपल्याकडे अकॅडमिक इयरचे पण चेंजेस आहेत काही. सो ह्या स्क्रीनवरती पण असणार आहेत. म्हणजे जर असाइन ग्रेड वरती कुठला युजर आला लास्ट अकॅडमिक इयरवरून तर त्याला त्या अकॅडमिक इयरचा डेटा शो झाला पाहिजे. तर तशा रिक्वायरमेंट असतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर हे त्याने खूप ब्रीफमध्ये दिलेले की फिल्टर सेक्शन्स काय असणार आहेत. आता जे ड्रॉपडाऊन आहेत ना त्या ड्रॉपडाऊनमध्ये फर्स्ट एक्झाम ठीक आहे. ह्याच्यात एक्झाम आहेत. बाय डिफॉल्ट फर्स्ट एक्झाम सिलेक्टेड आहे. म्हणजे इथे युजर लॉग इन झाल्यानंतर त्याला एक्झाम सिलेक्ट नाही करावी लागणार. बाय डिफॉल्ट फर्स्ट जी एक्झाम असेल ती स्क्रीनवरती दिसेल. अशा ज्या काही कंडिशन असतील त्या कंडिशन त्याने सगळ्यात दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर टीचरचा ड्रॉपडाऊन असणार आहे. त्याच्यामध्ये टीचरची लिस्ट दिसेल आणि क्लास जेव्हा टीचर सिलेक्ट करू तेव्हाच क्लासचा ड्रॉपडाऊन आपल्याला अवेलेबल होईल अशी रिक्वायरमेंट आहे. सो हे आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण कव्हर करून देतो. त्याचबरोबर तिथे एक बटन पण आहे पब्लिश अँड पब्लिशचं. तर ते इट्स कसं ओके वर्क होईल. नम्रता, युजर हां स्टोरी नको एक्सप्लेन करू. सो ओके. बेसिकली तुझा जो पर्पज होता की प्रॉम्प्ट थ्रू युजर स्टोरी जी आपल्याला पाहिजे होती, ओके, येस ती पण डेप्थ मध्ये ती अवेलेबल झाली आहे. येस ओके, याच्यानंतर क्यूए टीम व्हेरीफाय करेल आणि मग त्याच्यामध्ये त्या प्रॉम्प्ट मध्ये चेंजेस करेल आणि मग आपल्याला ऍक्च्युअल आउटपुट मिळेल. ओके ओके. येस सो प्रवीण आणि यशश्री इथपर्यंत जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, अदरवाईज तिला पुढे कंटिन्यू करू द्या. ओके, तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला जास्त कळेल. काही क्वेश्चन आहेत का प्रवीण सर यशस्वी मॅम. आता फक्त कर्सरला आपण एक जो आहे एक्सपेक्टचा जो पाथ आहे तो डिफाईन करतो तिथे. त्यानंतर एक त्याला एक डेमो म्हणून एक टेक्स्ट फाईल युजर देतो स्टोरी युजर स्टोरीची म्हणजे येस ज्या येस फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते. ओके, तर तो युजिंग फाईल आणि जो एक्सपेक्टचा कोड आहे तो बॅकएंडचा येस तो सगळं यूज करून तो युजर स्टोरी देणार. ठीक आहे. देणार. त्यानंतर येस व्हेरिफिकेशनचा पार्ट जसं की व्हेरीफाय केले तेवढा पार्ट फक्त राहतोय तो. येस ठीक आहे ना. ओके. यू कॅन कंटिन्यू. हां जे आतापर्यंत केलं ते क्लिअर आहे ना. येस. त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये ना. ओके. सेम त्याच्यानंतर आपली दुसरी रिक्वायरमेंट असते ठीक आहे. त्याच्यानंतर असतं की टेस्ट केसेस रायटिंग. तर टेस्ट केसेस राईट करायला पण आपल्याला तेवढाच वेळ जातो. मी ऋतुजा तुमच्यासाठी टेस्ट केसेस दाखवते की जसं युजर स्टोरी टेस्टर राईट करतात तसे ते टेस्ट केसेस सुद्धा मॅन्युअली राईट करतात. सो मी टेस्ट केसेसची हे दाखवते. येस, सो युजर स्टोरी जी आहे ती रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे. टेस्ट केसेस जे आहे ते टेस्टिंगसाठी लागणारं डॉक्युमेंट आहे. ओके, येस ऋतुजा, प्रतीक्षा. येस येस हा, सो टेस्टिंग करण्यासाठी ज्या आपण काही स्टेप्स लागतात त्या आपण टेस्ट केसेस डॉक्युमेंट मध्ये राईट करतो. ओके. ओके, येस. ठीक आहे. तर मग आपण एक्झॅक्ट स्क्रीनवरती जाऊन काय काय बिहेव करणार आहे ना तर हे टेस्टर त्याच्यामध्ये मेन्शन करत असतात आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर डेव्हलपर ह्याच्यावरती टेस्टिंग करत असतात की ज्या ज्या स्टेप टेस्टरनी आयडेंटिफाय केल्या होत्या ब्राउझिंग करताना त्या सगळ्या कंप्लीट झाल्यात की नाही हे आपल्याला ह्याच्यावरून समजतं. ठीक आहे. ओके. येस. सो त्याच्यासाठीचा प्रॉम्प्ट जो आहे ठीक आहे. हां तर आता त्याला काय सांगितलंय रोल ॲज अ ॲक्टर ॲक्ट ॲज अ सिनियर क्यूए टेस्टर अँड प्रोडक्ट ओनर जो मागासचा होता तोच आहे. आता कंटेक्स्टमध्ये त्याला थोडंसं वेगळं सांगितलंय की कॉम्प्लेक्स अँड टिपिकल अंडरस्टूड ओनली बी फ्यू डोमेन एक्सपर्ट्स. आता ज्या रिक्वायरमेंट आहेत आता त्याला आपण युजर स्टोरी देणार आहोत जी आपली आत्ता क्रिएट झाली ती. तर त्याच्यावरून तो त्याचं डोमेन नॉलेज आहे ते यूज करून ते कसं ब्राउज करता येईल हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये देईल असं आपण त्याला कंटेक्स्ट दिलाय. आणि आपण जी डॉक्युमेंट स्ट्रक्चर देणार आहोत त्याच्यामध्ये काय काय असणार आहे ते पण सांगितले. म्हणजे जी आपली युजर स्टोरी होती
ते आपण देणार आहे त्याला, ते एक्सप्लेन केले. त्याच्यानंतर एक्सेप्टेशन्स दिल्यात की बेस्ड ऑन दिस डॉक्युमेंट यू मस्ट जनरेट द फॉलोविंग. आता मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे की क्लिअर अँड डिटेल टेस्ट केसेस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनेरिओज जे काही असतील ना ते सगळे त्याला मांडावे लागणार. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन रूल्स असतील, डिपेंडन्सीज असतील, किंवा यूआयचे काही बिहेवियर असतील. तर यूआयचे बिहेवियर मध्ये थोडासा तो हे होईल, कारण आपली जी न्यू यूआय आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस आहेत. तर तरी पण मी ते दिलेलं आहे. टेस्टरने एकदा व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रॉम्प्ट चेंज करू शकला तर चेंज करा. सो त्याच्यानंतर त्याला असं पण काय सांगितलंय की you also attach another document that contain actual screen level requirement म्हणजे user story, आणि त्याच्यानंतर एक सिम्पल टेस्ट केस डॉक्युमेंट, ते मी पण म्हणजे ते पण त्याला ऍड करून देऊ असं त्याला सांगितलेलं आहे. सो मी परत काय करते, ठीक आहे. तर त्याला पहिलं तर आपल्याला प्रॉम्प्ट द्यावा लागेल. प्रॉम्प्टनुसार ही युजर स्टोरी आहे ती पण आपल्याला त्याला असाइन करावी लागेल. त्यानंतर स्क्रीन जी आहे ती स्क्रीन पण मी त्याला देते आणि एक टेस्ट केसेसचा फॉर्मॅट देते. ठीक आहे. आपल्या टेस्ट केसेस अशा असतात. सो मी हे त्याला फॉर्मॅट देते. ओके. तर आपण बघूयात की तो कसं असाइन ग्रेड रिझल्टच्या टेस्ट केसेस कशा राईट करतोय. आत्ता जो दुसरा प्रॉम्प्ट होता त्याच्यामध्ये मी त्याला जी त्याने युजर स्टोरी जनरेट केली होती ती एएसपीएक्सच्या कोडमध्ये असलेली असाइन ग्रेडची बिझनेस लॉजिकची फाईल आणि टेस्ट केसेस फॉर्मॅट कसा असणार आहे त्याच्या रिलेटेड फाईल, अशा 3 फाईल अटॅच केल्यात. जो पहिला युजर स्टोरीचा प्रॉम्प्ट होता त्याच्यामध्ये मी एएसपीएक्स कोडमधील बिझनेस लॉजिक आणि एक सॅम्पल युजर स्टोरी अटॅच केली होती. हे क्लिअर आहे? येस. तर आता त्याच्या रिलेटेड टेस्ट केसेस आहेत तो ते राईट करतोय. ही माझ्याकडे ऑलरेडी ते राईट केलेली होती एक लेफ्ट स्टुडंटची, तेच मी त्याला असाइन केली. बट जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल यशस्वी मॅम किंवा प्रवीण सर तुम्ही, तर तुम्हाला एक फॉर्मॅट द्यावा लागेल त्याला. जसं मी नोटपॅड मधून दिला होता तसं तुम्ही एक्सेल मधून देता येतं का चेक करा. किंवा तुम्ही इथे एक न्यू फाईल क्रिएट करून सॅम्पल युजर स्टोरी आणि सॅम्पल टेस्ट केसेस म्हणून एखादी फाईल क्रिएट केली आणि ते त्याला प्रत्येक वेळी देत राहिला तर तुमचं काम वाचेल. सो त्याने आता एक जनरेट केलेली आहे टेस्ट केसेस, तर ते आपण बघूयात. सो आता ही थोडी समजायला थोडं अवघड आहे, बट त्याने सांगितले स्टेप बाय स्टेप की काय करायचं आहे ते. अकॅडमिक इयर शुड बी कॉन्फिगर, टीचर शुड बी असाइन आणि एक्झाम टेस्ट शुड बी कॉन्फिगर. आता त्या एक्झाम्स त्या स्क्रीनसाठी एक्झाम असल्या पण पाहिजेत. सो त्याच्यासाठी आता नेव्हिगेट टू डॅशबोर्ड, मेनू बार हे त्याने सगळं घेतलेलं की म्हणजे आपले टेस्ट केसेसमध्ये जे असतं ठीक आहे. ओपन द ब्राउझर, एंटर द URL आणि आपण जे सांगतो की डॅशबोर्ड वरती जाऊन हे करा, इथे ती स्क्रीन दिसली पाहिजे, एक्स्ट्रा स्क्रीन्स मध्ये दिसली पाहिजे, ही रिक्वायरमेंट आपल्याला मॅन्युअल तिथे टाकावी लागेल. पण त्याने आपली पहिली युजर स्टोरी होती त्याच्या टेस्ट केसेस होती त्याच्यावरून त्याने घेतलं की स्क्रीन कुठे दिसणार आहे. पण टेस्टरला हे मॉडिफाय करावं लागेल की एक्झॅक्ट तो देतोय ते प्रॉपर बरोबर देतोय की नाही देतोय. ठीक आहे. ह्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? मॅम इथे फक्त ते एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तोच फक्त शो होतोय का?
नाही नाही, पूर्ण पूर्ण आहे. एक्सेप्टेड रिझल्ट नाहीये नुसता टेस्ट केस. आता मी तुम्हाला एक दाखवते जे ऑलरेडी आपण कर्सर थ्रूच राईट केलेले आहेत. ठीक आहे. बट टेस्ट केसेस यशस्वी मॅम, टेस्ट केसेस तो अशा फॉर्मॅटमध्ये देतो आपल्याला. आता हे एक सिम्पल फॉर्मॅट होता, पण जसं मी त्याला माझी युजर स्टोरी दिली ना, तर त्याच्याप्रमाणे तो आपल्याला आपण जसे तुम्ही जसं टेस्ट केसेस राईट करता ना त्या फॉर्मॅटमध्ये देतो. हे कल्याणी मॅमनी व्हेरीफाय केलेली आहे. हे त्यांनीच दिलेली शीट आहे. यूज करतात का ते असं नोटपॅड टाईपच देत आहेत? नाही, ते नोटपॅड टाईपच देतात. ते तुम्हाला कॉन्फिगर करावं लागेल किंवा त्याच्यासाठी एक वेगळा प्रॉम्प्ट आहे, तो मी तुम्हाला देईन. ओके येस, की तो आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये आणून देईल असं. ओके ओके ठीक समजलं. येस. ओके. सो यशस्वी आउटपुट फॉर्मॅट आपल्याला डिसाईड करायचंय. तिने आता बेसिक प्रॉम्प्ट टाकला म्हणून ते डायरेक्ट त्याच्या टर्मिनलला रिझल्ट त्यांनी शो केला. ओके. हम्म. जसं प्रॉम्प्ट मध्ये आपण अजून इम्प्रूव्ह करून टाकू ना, तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो रिटर्न करणार डेटा. हा, त्याला जर तुम्ही सांगितलं ना की मला डाउनलोडेड एक्सेल फाईल दे, तर तो तशामध्ये देतो सुद्धा, किंवा डाउनलोडेड वर्ड फाईल दे, तर तो तसं पण देतो. ओके येस. हा, अजून काही डाऊट आहे का? ठीक आहे ना, मला आता समजलं दोन्ही पण फॉर्मॅट, युजर स्टोरी आणि ओके. टेस्ट केसेसचे दोन्ही पण येस. format. हा, आता यशस्वी मॅम, ते प्रवीण सरांनी थोडं ह्याच्या 2 टेस्ट केसेस युजर स्टोरी आय थिंक ट्राय केल्यात. सो त्यांच्याकडे कोड आहे त्याचा. सो तुमच्याकडे जो नाहीये तो मी तुम्हाला देईन ह्या कॉल नंतर. त्याच्यासाठी पण आपण एक वेगळं रेकॉर्डिंग करू. गायत्री, स्टॉप कर.